देशाच्या सरन्यायाधीशांनी देशातल्या बेरोजगार तरुणांची अत्यंत अवहेलनाकारक अशी बदनामी केलेली आहे। त्यांनी केलेले उद्गार हे सर्व सोशल मीडियावरती सर्वत्र पसरलेले आहेत। त्यांना झुरळ ही उपमा दिली, त्यांना बांडगुळ असं त्यांनी म्हटलं, परोपजीवी असं त्यांना म्हटलं। मुख्यतः खरं म्हणजे हे जे बेरोजगारी आपल्या देशामध्ये वाढलेली आणि बेरोजगार तरुण आहेत, शेतकऱ्यांची मुलं ही बेरोजगार आहेत, मध्यमवर्गीयांची मुलं बेरोजगार आहेत, उद्योग व्यवसाय छोटे करणारी मुलं जे लोक आहेत त्यांची मुलं बेरोजगार आहेत, तरुणी बेरोजगार आहेत। आणि हे सगळे बेरोजगार जे राहिलेले आहेत ते केंद्र सरकारच्या अदानी आणि अंबानी यांच्या धार्जिण्या धोरणामुळे ते बेरोजगार राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे नफे वाढवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला लोकांना बेरोजगार ठेवत आहेत। आणि हे बेरोजगार जे राहिलेले आहेत त्याची जबाबदारी मोदी सरकारवरती न ढकलता हे जे आपले सरन्यायाधीश आहेत त्यांनाच जबाबदार धरत जणू काही त्यांच्यामध्ये कुवत नाही आहे, त्यांच्यामध्ये क्षमता नाही आहे, ते जणू काही जगायला लायक नाही आहेत, अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य केलेलं आहे हे या सगळ्या तरुण वर्गाची, देशातल्या 65% जनता असलेल्या तरुणांची त्यांनी केलेली अवहेलना आहे, त्यांचा केलेला अवमान आहे आणि त्याबद्दल त्यांचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे। त्यांनी आता त्याच्यावरती सारवासारव केलेली आहे आणि उलट असं म्हटलेलं आहे की देशातल्या तरुणांचं माझ्यावर प्रेम आहे। अरे तुम्ही ज्यांची काल झुरळ म्हणून निर्भत्सना केली त्यांचं आज माझ्यावरती प्रेम आहे म्हणून सांगता, म्हणजे इतका कणाहीन आणि इतका नैतिकतेचा अंशही नसलेला सरन्यायाधीश आपल्या देशाला मिळावं हे खरं म्हणजे आपल्या देशाचं दुर्दैव आहे। आपल्या देशामध्ये VR कृष्ण अय्यरांच्या सारखे, भगवतींच्या सारखे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे सर्वोच्च न्यायाधीश होऊन गेले आणि आता मात्र हे जे न्यायाधीश आलेले आहेत हे या सरकारच्या अक्षरशः लागू चालन करणारे आहेत आणि आपल्याला व नंतर कुठलं तरी पद मिळालं पाहिजे, राज्यसभेचं खासदार व्हायला पाहिजे, अशा पद्धतीच्या ह्यांच्या ज्या आकांक्षा आहेत या न्याय व्यवस्थेला अक्षरशः मातीत घालणारे लोक आहेत। म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे गांधीजींच्या मार्गाने निषेध करण्यासाठी, सत्याग्रह करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेले आहोत। आज दिवसभर आम्ही त्यांचा हा निषेध करत सत्याग्रह केलेला आहे।